जय हरी. जय हरी. आज पंढरपूरची यात्रा अगदी काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे. महाराष्ट्रातला वारकरी हा मोठ्या उत्साहानं पंढरीच्या दिशेला निघालेला आहे. टाळ मृदुंगाचा गजर करत विठोबा रखुमाईवरती श्रद्धा ठेवत ज्ञानोबा तुकारामांच्या नावाचा गजर करत तो निघालेला आहे. आणि अशा या पार्श्वभूमीवरती आमचे कविमित्र सन्माननीय दत्ता मोरजकर यांनी एक रचना त्यांची तयार केलेली आहे, एक कविता लिहिलेली आहे आणि त्या कवितेचं नाव आहे वारकरी. ही कविता या महाराष्ट्रातील मराठी भाषिकांसमोर आम्ही या ठिकाणी सादर करतो आहे. दिंडीला नमितो मनोभावे असे, दिंडीला नमितो मनोभावे असे, संसारातील दुःख दूर झाले. दिंडीला नमितो मनोभावे असे, संसारातील दुःख दूर झाले. जाई न माहेरा माझी भेटे न माऊली. म्हणजे माहेर कोणतं आहे? पंढरपूर, पंढरी. जाई न माहेरा माझी भेटे न माऊली, जन्माचे सार्थक ठरले, जन्माचे सार्थक ठरले. मन कासावीस भेटीसाठी त्याच्या. कुणाच्या? मन कासावीस भेटीसाठी त्याच्या, पाऊलांना वेग हृदयी आवेग साठले, हृदयी आवेग साठले. माऊली चिंतने सगळे माऊली दिसती. सर्वच माऊली दिसतात पंढरपूरच्या वारकऱ्यांना. म्हणून जळीस्थळी काष्टी पाशाने या पद्धतीने माऊली चिंतने सगळे माऊली दिसती, पडती पायावर अहंकार सारे विसरले, अहंकार सारे विसरले. तुका ज्ञानासंगे जाता पंढरीशी, तुका ज्ञानासंगे जाता पंढरीसी, आकाश दोन बोटे उरले, आकाश दोन बोटे उरले. जाताना पंढरी भेटेल माऊली, जाताना पंढरी भेटेल माऊली, मुखी विठू नामाचा जप असा चाले, मुखी विठू नामाचा जप असा चाले. आणि शेवटी कविवर्य मोरजकरजी वारकऱ्यांच्या भावना शब्दबद्ध करताना शेवटच्या कडव्यामध्ये अशा पद्धतीने व्यक्त होतात. विठूच्या दर्शने सार्थक संसाराचे. वा, विठूच्या दर्शने सार्थक संसाराचे, भक्तीचे तोरण घरा बांधले, भक्तीचे तोरण घरा बांधले. म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही कवितेचं तोरण वारकऱ्यांच्या या माध्यमातून मांडलेलं आहे ते खरोखर काबिले तारीफ आहे. नेमकी कशी सुचली कविता? कविवर्य मोरजकर यांच्या भावना आपण जाणून घेऊया. सर, वारकरी पंढरीचे विठोबा आणि नामदेव आणि तुकाराम हे आपले नेहमीचे श्रद्धेचे विषय राहिलेले आहेत. बरोबर. आणि आता दिंडीच्या माध्यमातून जेव्हा वारकरी पंढरपुरात जात आहेत तेव्हा त्यांच्या दिंड्याचं किंवा त्या वारकऱ्यांचं दर्शन बऱ्याच दिवसापासून आपल्याला सतत होत आहे. अच्छा. त्यामुळे त्या दिंडीबद्दल एक विशेष आकर्षण सर्वांनाच असतं. यामध्ये काय होतं की बुद्धिवादी जे लोक आहेत ते बुद्धीने चालतात, ते जर दिंडीत आले तर दिंडीतली समता पाहून ते सुद्धा हृदयाचं ऐकू लागतात. क्या बात आहे. आणि बुद्धी नेहमी भिंती बांधतेमध्ये भेद तयार करते बुद्धी, पण हृदय एकमेकाला जोडण्याचं काम करते. आणि वारीमध्ये हा उद्देश न सांगता सफल होत राहतो. प्रत्येकानं न शिकता आपोआप तो गुण अंगात येतो. वारीमध्ये समता शिकवली जाते. तसेच वारीमध्ये समतेची वारी. आणि असा प्रयोग महाराष्ट्रात जो वारीत प्रयोग होतो असा दुर्मिळ प्रयोग या दुसरीकडे सहसा पाहायला भेटत नाही. इतक्या सामूहिक लोक एकत्र येऊन एका विचाराने राहणे, एका विचाराने चालणे हे वारीचं फार मोठं महत्त्व आहे. आणि दुसरी गोष्ट समता येते म्हणजे आपला जो अहंकार आहे, सूक्ष्म अहंकार जरी असला आपल्याला तरी तो आपल्याला समजत नाही. स्वाभिमानाच्या नावाखाली अहंकार दाखला जातो. पण वारीमध्ये जेव्हा सगळे भेद गळून पडतात तेव्हा आपला अहंकारही गळून पडतो. आणि सगळ्यात मोठं काम भक्तीकडे ओढण्याचं, पांडुरंगाला भेटण्याच्यामध्ये अडसर अहंकाराचाच असतो. जेव्हा अहंकार निघून जातो तेव्हा पंढरीचे पांडुरंग आपल्याला भेटतात. आणि ते विचार आपल्या वारीला जरी एक दोघं लोक गेले असतील तरी घराला पण भक्तीचं तोरण मानलेलं आहे. क्या बात आहे. मग त्या घरावरच ते विठूचे संस्कार होत राहतात, संस्कृतीचे संस्कार होत राहतात. ही वारीची फार मोठी उपलब्धी आहे सर. वा. त्या अनुषंगाने आपण ते कविता लिहिण्याचा प्रयत्न केला. बढिया बढिया. यशस्वी झालेले आहेत, यशस्वी झालेले आहेत. हां, बोला सर. काय सांगाल? कविता लिहिली दत्ताजी मोरजकर या कविवर्यांनी. वारकरी, वारकरी काय शुभेच्छा द्याल? काय सांगाल? आमचे स्नेही श्री दत्ता मोरजकर हे एक हाडाचे कवी आहे. बर.
मोरजकर मामांनी आतापर्यंत कमीत कमी माझ्या माहितीस तो 4 ते 500 कविता रचल्या असेल 500च्या पुढं आहे. आणि मामाच्या अशाच कविता ह्या वाढत जाओ, ह्या साऱ्या शुभेच्छा मामाला. आणि मामाने एक उत्कृष्ट असं पुस्तक बर त्या ठिकाणी ह्या कवितांचं तयार करावं अशा शुभेच्छा मी वा. मामाला देतो वा आणि थांबतो. धन्यवाद. वा वा बढिया बढिया. आमच्याही शुभेच्छा. आणि तुमची जी भावना आहे ती आमची आहे आणि ती लवकरात लवकर पूर्ण होईल. बरं 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 धन्यवाद. चला जय हरी मंडळी. जय- जय. जय हरी. धन्यवाद.